आपल्याकडे संतांची व्याख्याच अशी सांगितली जाते, जे येतात पण पुन्हा जात नाही. येथे उपकारासाठी आले, आले घडजा, पण हे आले की आले का आले, पुन्हा गेले नाही. तो पुन्हा लवकरात लवकर जाण्याचा हक्क आपला आहे. आपण आहे त्या बाबतीत लवकर जायचं की उशिरा जायचं एवढाच प्रश्न आहे, पण जाणं हे ठरलेलंच आहे. जातसे ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. म्हणून वेदांतामध्ये येतोही आणि जातोही त्याला जीव म्हणतात. येतही नाही आणि जातही नाही त्याला देव म्हणतात. नजा येते म्रियते, येणं जाणं नाही. आणि जे लोक राहतीप्रमाणे या जगात येतात, पण जाणं हे त्यांना माहिती नाही. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती रूपाने, ज्ञान रूपाने, समाधी रूपाने, चरित्र रूपाने, येथून भूत जवबरी चंद्र सूर्य तवबरी कीर्ती घटस्थ. आणि म्हणून संत येथून गेले नाहीत. न तस्य प्राणाः उत्क्रामन्ते अत्रैव विलीयन्ते. सामान्य जीवाप्रमाणे उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा अशी स्थिती त्यांची नसते. फूल म्हटलं की ते दुसऱ्या दिवशी कोमेजत असत, सुकून जातंय. मला वाटतं झाडाचीच फुलं नाही, माणसाची ही फुलं कालांतराने सुकून जात. उद्या आता यात्रेत आम्हाला माणसं अनुभव येतो, भेटायला आलेली माणसं ओळखलं का आम्हाला, ओळखलं. आता सुकलेलं फुल ओळखू कसं? आपल्या वेदांतात म्हटल्याप्रमाणे विपरिणामते, विपरिणाम होतो. तारुण्यातील शरीर वेगळं, पुढे वयस्कर म्हातारपणातील शरीर वेगळं आहे, त्या अगोदरचं शरीर वेगळं आहे. म्हणून असा विपरिणाम होतो की आपलीच आप्त नातेवाईक आपल्याला ओळखू शकत नाही. ही फुलं सुद्धा सुकतात, ती तर झाडाची आहे. विठाला विठाला अरे जे जे फुलं उमललं ते सुकवून टाकणं अथवा सुकवून जाणं हा मृत्यू लोकाचा स्वभावच. न सुकलेलं फुल पाहायला मिळणार नाही आपल्याला. आता योगायोगाने प्लास्टिकच्या युगामध्ये आपण आहोत आणि म्हणून थोडीशी व्यवस्था फुल विक्रेत्यांनी सुद्धा केलेली आहे, प्रगती आहे त्यांच्यात सुद्धा. मग आता प्लास्टिकची फुलं काही मघाच्या फुलासारखी काय होत नाही, सुकत नाही पण वास देत नाही. दिसायला ती तशीच्या तशी दिसतात. महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने दिसून आहे. वास येतो का? त्या फुलांचा वास नाहीये. या फुलांचा वास आहे पण टिकत नाहीये, ती कोमेजून जात. पण या संतांच्या बागेतील अभंग रूपी फुलं ही सुकतही नाही आणि शेकडो वर्ष निघून गेली तरी आपल्या अर्थाचा वास दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला वासही देणारी. मला एक गुरुरे मामासाहेब दांडेकरांचा शब्द आठवला की सोन्याच्या फुलासारखी ही सतेज आहे ही फुलं. सुवर्ण फुलं, त्याला सुकून जाण्याचं काही कारण नाही. सोन्याची फुलं
विशेषतः मला वाटतं माणसं तर सोडा, पण स्त्रियांच्या बाबतीत ती कानामध्ये घालतात. त्याला कर्णफूल असं नाव आहे. ते बिचारं फुल सुकत नाही, पण ज्याच्या कानात आहे, जिच्या कानात आहे, तिथंच सांगता येत नाही. स्वभाव आहे. तेव्हा कानातील फुलं सोन्याची ती एक प्रकारची अशी न सुकणारी, न कोमजणारी ती फुलं आहेत. पण तसं म्हणायला गेलं तरी सोन्याची आपलं सुवासाची अडचणच आहे. सोन्याची फुलं घातली म्हणजे वास येतो असं नाही. म्हणून ज्या स्त्रिया, ज्या मुली ती कर्णफुलं घालून राहतात, त्यांनाही वासाच्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने दुसऱ्या फुलाचा आश्रय करावा लागतो. विणी म्हणा, काही म्हणा, घालतात ते त्याकरता. या संतांच्या अभंग बागेतील किंवा वाङ्मय बागेतील जी फुलं आहेत, कोमजत तर नाही आणि सुकतही नाही. शेकडो वर्ष तशीच सतेज आणि सुवासिक ती एक प्रकारची आहेत. विठ्ठला हा माऊलीचा अभंग म्हणून आपल्या पुढे बोलून गेलेलो आहे. पण संत वाङ्मयामध्ये अभंग ओळखत असताना शेवटचा शिक्का तुका म्हणे माझी हिची नामा म्हणे उपमा काय द्यावी. सावता म्हणे ज्या संतांच्या मुखातून ती निघाली ते संत म्हणे असं एक प्रकारचं असत. येथे थोडीशी अडचण आहे की माऊलींचा अभंग आहे आपण म्हणून ठासून सांगत असलो तरी माऊलीचं नाव मात्र या अभंगात नाही. आणि माऊलींचे असे कितीतरी अभंग ओळखले जातात की त्यात बाप रखुमा देवीवरू अथवा रखुमा देवीवरू या खुनेवरूनच हा कुणाचा अभंग, माऊलीचा. आणि या म्हणण्यामध्ये फार मोठं एक रहस्य एक प्रकारचं आहे. फार सुंदर रहस्य दडलेलं आहे. माऊलींनी हे आपले अभंग ज्ञानदेव म्हणे असे न लिहिता रखुमा देवीवरून सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर किती म्हणून आहे. बाप रखुमा देवीवर या बाबतीतलं पारंपरिक थोडस चिंतन असं आहे. आपल्याकडे ज्ञानाची परंपरा, विचाराची परंपरा टिकून राहिली त्याचं एक कारण आहे परंपरेने आलेलं ज्ञान, परंपरेचे विचार. आणि दुसरं ग्रंथ अर्थात पुस्तकांच्या द्वारा आलेलं एक प्रकारचं ज्ञान. पुस्तकांची स्थिती निघाली नव्हती, ग्रंथ छपाई वगैरे अशा रीतीच्या सुविधा नव्हत्या, तोपर्यंत बहुतेक ज्ञान हे परंपरेनेच एक प्रकारचं पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीत येत असत. या परंपरेमध्ये एक प्रकारचा याचा शोध असा लावण्यात आला की ज्ञानराज माऊलींचे अभंग बापरखुमा देवरू या नियमाने, या नावाने का मोडले गेले आणि कसे ओळखले जातात. छोटासा इतिहास आहे त्या बाबतीत. विठ्ठला ज्या जगदोद्धाराचा अभंग सेतू म्हणून ज्ञानराज माऊलींनी आपल्या वाङ्मयाची रचना केली. त्यात ज्ञानेश्वरी आहे, अमृत अनुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे आणि अन्य अभंगाधिक आहे. हरिपाठासारखा ग्रंथ आहे. हे ग्रंथ सर्व ज्ञानदेव म्हणे या काळामध्ये अशा रीतीचे ते आहे. पण जेव्हा हे कार्य पूर्ण झालं की ज्ञानराज माऊलींनी लागलीच निर्णय घेतला होता. ज्या जगदोद्धारासाठी अवतार घेतला त्या जगदोद्धाराचं अजरामर साधन तयार करून ठेवलंय, सामुग्री तयार करून ठेवली. आता या जगात नाही राहिलं किंवा राहण्याची आवश्यकता नाही.
जावं जग सोडून. संत महात्मे कामासाठी नाम कार्यासाठीच या भूतलावर येतात आणि कार्य संपलं की, कारण त्यांच्यासारख्यांचं येणंही आणि त्यांच्यासारखं या मृत्यू लोकातून जाणंही त्यांच्याच हाती होतं. विठ्ठला देवा घेतले दान बाबा बाळ ज्ञान देव घेतले दान बाबा बाळ चंदो. हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ चंदो. हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ चंदो. समाधी वैसला निर्वाण बाबा बाळ चंदो. कथा कीर्तन करीतू. एरवी माऊलींच्या जीवनाला जाणं नाहीच आहे. आपल्याकडे संतांची व्याख्याच अशी सांगितली जाते, जे येतात पण पुन्हा जात नाहीत. येथे उपकारासाठी आले, आले घरजा, पण हे आले की आले का आले, पुन्हा गेले नाही. तो पुन्हा लवकरात लवकर जाण्याचा हक्क आपला आहे. आपण आहे त्या बाबतीत लवकर जायचं की उशिरा जायचं एवढाच प्रश्न आहे, पण जाणं हे ठरलेलंच आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. म्हणून वेदांतामध्ये येतोही आणि जातोही त्याला जीव म्हणतात. येतही नाही आणि जातही नाही त्याला देव म्हणतात. नजा येते म्रियते येणं जाणं नाही. आणि जे लोक राहतीप्रमाणे या जगात येतात, पण जाणं हे त्यांना माहिती नाही. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती रूपाने, ज्ञान रूपाने, समाधी रूपाने, चरित्र रूपाने येथून भूत जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट असते. आणि म्हणून संत येथून गेले नाहीत. न तस्य प्राणाः उत्क्रामन्ते अत्रैव विलीयन्ते. सामान्य जीवाप्रमाणे उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा अशी स्थिती त्यांची नसते. या विज्ञानाचे काही फायदे आहेत आणि काही नुकसानी आहे. माझं तरी मत आहे, परमार्थ क्षेत्र म्हणवणारा वारकरी संप्रदाय या विज्ञानाचा जेवढा दुरुपयोग करतो तेवढा एकही समाज आणि एकही क्षेत्र करत नाही. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा संत येतात, पुन्हा जाणं नाही. पण जाणं नसलं तरी स्वेच्छेने समाधिस्थ होणं हे त्यांच्या हातीच. त्यांचंही काही चुकत नाही. ते सुद्धा माय जगन्नाथ बाप जगन्नाथच म्हणत आहे. विठ्ठला एखाद्या विशिष्ट विषयामध्ये प्रवेश करण्याच्या वेळेला जर अशी अडचण आली तर फारच मोठी नुकसान एक प्रकारची ठरते. पण लोकशाही आहे, त्याला काय लोकशाही आहे. आणि त्यातल्या त्यात राजकीय लोकशाहीपेक्षा धार्मिक क्षेत्रात ती लोकशाही आणखी आहे. अन्य लोकशाही प्रसंगात एक जण दुसऱ्याला सांगू तरी शकतो, हे बरोबर नाही. इथे सांगता येत नाही. आपण कसं सांगावं असं सर्व माणसं म्हणतात. तेव्हा समाविष्ट होणं. ज्ञानराज माऊलींनी आपलं कार्य झाल्या कार्य झालं. अर्थात माऊलींचं जगत कोणतं होतं,
माऊलीच्या कुशीमध्ये सर्व जगत होतं, पण जगात माऊली नव्हती. विठाला विठाला संतांच्या, महात्म्यांच्या, ज्ञानी पुरुषांच्या जीवनाला ही अवकळा आणून ठेवणं हे या मृत्यूलोकीचं वैशिष्ट्य. अनेक विशेष आहेत मृत्यूलोकाचे, त्यातले हे एक विशेष आहे. जगत हिता करता जे झटत असतात, जग त्यांना बहिष्कृत करत असत. ते जगाच्या हिशोबी नसतात. माऊलीच्या जीवनामध्ये हे विश्वचे माझे घर ऐशी मती जय. समाधी घेण्याचा उद्देश देखील तोच होता. तत्वविचारामध्ये देहाची आयती रोड अथवा देहाची सीमा ही कार्यालाही मर्यादित करत असते. व्यक्त शरीराने जेवढं कार्य होऊ शकत नाही तेवढं अव्यक्त शरीराने एक प्रकारचं होतं. आणि म्हणून या जगतात आपण अव्यक्त झालो पाहिजे, लीन झालो पाहिजे. दिसो नये जना ऐसे करा, असं झालं पाहिजे. ही अपेक्षा ठेवावी लागली, करावी लागली प्रत्येकाला. हो, प्रत्येकाला ती अवश्य करावी. कोणाचंही शेजारी काय कोणी संयोजक असेल तर त्यांनी पलीकडच्या धर्मशाळेमध्ये जाऊन त्यांना आवाज कमी करायला सांगा कृपया. या धर्मशाळेचे संयोजक नियोजक पलीकडे जाऊन आवाज कमी करायला सांगा, इथं विक्षेप होतो म्हणा. विठ्ठला हा एक प्रकारचा भाग होता. कार्य झालं ना, थांबायचं नाही. मानवी जीवनाचा एक विशाल आणि व्यापक विचार आपल्या जवळ सांगायचा ठरला तर मानवी जीवन हे पशवादिकाप्रमाणे केवळ जगण्याचं जीवन नाही, ते वागण्याचं जीवन आहे. आणि केवळ वागूनही थांबता येणार नाही, ते उद्धार होण्याचं जीवन आहे. उद्धार होऊनही थांबता येणार नाही, जगतोद्धार करण्याचं जीवन आहे. हो, या जीवनामध्ये किती मोलाचं आहे ते एक प्रकारचं. म्हणून या जीवनाचं कार्य संपलं तरी मृत्यूलोकात राहण्याची गरज नाही, आणि राहिलो तर कार्य करत राहिल्याशिवाय गती नाही. विठ्ठला विठ्ठला. सामान्य लोकांची जगण्याची दिशा वेगळी आहे, जगण्याची दिशा वेगळी. तर मी कधी कधी कटू वाक्य माझ्या मुखातून निघत असतं. ते बिचारे मरण येत नाही म्हणूनच जगत असत. कशा करता राहिला, कशा करता, एकच कारण अजून आलं नाही. अर्थात येत नाही म्हणजे हे वाट पाहत असतात असं नाही. हे बिचारे जगाने नवस केला तरी थांबायचा विचार करत असतात. नवशिये होती इतरे माझी या निधनी. सर्व संबंधितांना, जवळच्यांना उपद्रव झाला, त्रास झाला, त्यांनी मरणाचे नवस केले तरी देखील याला मरावंस वाटत. पण मानवी जीवन इह लोकीचा हा देह, इह लोकीचा 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 देह. देव इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. देव इच्छिताती पाहे, आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. या देहाचं एक रहस्य आहे. ध्येयानेच येथे जगता येतं. कळलं?
पशवादिकाचं जगणं वेगळं आहे. आहार निद्रा भयमिथुनापर्यंत त्यांचं काम झालं. आणि एवढाच विचार करून मनुष्य जगू लागला तर तुकोबरायच्या म्हणण्याप्रमाणे नाही तरी काय थोडी श्वान सुकरे. आणि म्हणून असं महान महान ध्येय उराशी बाळगून विचारवंत पुरुष जीवन जगत असत. त्या ध्येयाकरताच त्यांचं जीवन असतं. आणि मग ते ध्येय ते कार्य संपलं की तरी देखील या जगात भार होऊन राहायचं नाही. भार होऊन राहायचं नाही. आणि राहावंच लागलं तर मग निष्क्रिय अवस्थेतही राहायचं नाही. ज्याने आपल्या जीवनाची शक्ती ओळखली त्याचं हे जीवन आहे. विठ्ठला विठ्ठला मनुष्याच्या जीवनात शक्ती आहे. केवळ जगणार ते नाही. मला वाटतं आतापर्यंतचे हजारो ग्रंथ मनुष्याच्या शक्तीचं माप घेण्यासाठीच आहे. मनुष्याची शक्ती आपण ओळखली नाही. ती शक्ती माझ्या अभंगात पुढे ते येणार आहे. हो, आपण तैसा हृदयामध्ये मी रामू असता. मग ज्यांच्या हृदयामध्ये राम आहे त्यांची शक्ती केवढी असणार. पण आपलं जीवन वेगळ्या स्थितीत आहे. आपण हृदयात राम असताना सुद्धा रात्रंदिवस आरामाची अपेक्षा करतो. आराम, दिवसा आराम, रात्री आराम, इथे आराम, तेथे आराम, कुठेही आरामच आराम. मला वाटतं ते आपल्या राजकीय लोकांना तेवढ्या करता म्हणावं लागलं. त्यांचा शब्द आहे कोणता आहे माऊली? आराम तो आराम तो हराम आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानराज माऊलींनी, आणि खरं सांगायचं तर कार्य तर केलं, जगाकरता केलं. जग त्यांच्यामध्ये होतं, जगात मात्र ते नव्हते. उलट या जगातून बहिष्कृत किती करता येईल, किती चटके, किती ज्वाळा, किती होरपळून निघण्याची एक प्रकारची अवस्था. पण मला वाटतं याही दृष्टीनं ते उभगले होते असं नाही. यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस्तच मे प्रिया. विठ्ठला विठ्ठला या जगाच्या उपद्रवाला ते भीक घालत नाही. ते आपलेच आहेत. आपलेपणाने ते सर्व सहन करत असतात. पण मूळ मुद्दा होता की कार्य संपलं. आता नुसतं येथे राहायचं नाहीये. मी यापेक्षाही जास्त व्याख्यान या मुद्द्याचं करू शकलो असतो. पण मला भीती वाटते काही ऐकणाऱ्यांना पश्चाताप झाला तर. आपण कशा करता जगतोय, आपण कशा करता जगतो. काही वयस्कर अशा रीतीने माणसं आहे. आपलं जगणं फुकट आहे आणि त्याने भलतच काही केलं तर व्याख्यानाचा उपयोग नाही. पण मनुष्य जीवनाची स्थिती ही आहे, ही खरी. अनंत शक्ती या मनुष्य जन्मात आहे. आणि म्हणून तो जेवढं करायचं ठरवलं तेवढं करू शकतो. मनुष्य ठरवत नाही का करू शकत नाही. हजारो लोकांना अन्नदान करायचं ठरवलं होऊ शकतं. आणि हजारो लोकांच्या पंक्तीत नुसतं जेवायला जाऊन बसायचं ठरवलं होतं का होत नाही. मग काही माणसं जीवनामध्ये जेवायला बसणं हेच ठरवतं आणि बिचारे जन्मभर तेच करत राहतात. त्यांना जेवण मिळत नाही असं काही म्हणता येणार. ठरवलंय ना ते. विठ्ठला विठ्ठला हो. आणि दुसऱ्या एकाने असं ठरवलं नाही, जेवायचा विचार महत्वाचा नाही, जेवू घालायचा विचार. आपण जेवून जेववी लोका. आपण जेवून, आपण तर जेवल्याशिवाय राहू, पण जेववी. दुसऱ्याला जीव घालतोय. जे ठरवाल ते होऊ शकते. उपनिषदामध्ये यथा संकल्प येते. जसा संकल्प करील तसं होतं. विठ्ठला विठ्ठला. गावात
जगाचं काय, सगळ्या दिसणाऱ्या जगाचं चांगलं व्हावं असं ठरवलं तर असं होईल, आणि शेजारचं वाटोळं करावं असं ठरवलं तर कदाचित करून बसू शकतो. हो, दुसऱ्याला घर बांधून द्यायचं ठरवता येतं, आणि दुसऱ्याच्या घराला काडी लावून द्यायचं ही काय करता येतं, ठरवता येतं. महात्म्यांचं अंतकरण महान जे आहे तेच ठरवी. जगा करता जगदोद्धारा लागी धरिले अवतार, हेतूच तो एक प्रकारचा ठेवला, आणि जगद उद्धाराची अजरामर संपत्ती तयार करून ठेवली. आता आपली राहण्याची गरज नाही, आणि म्हणून मी समाधी घेतोय असं आपल्या भावंडांना, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आदींना विचार बनवून दाखवला. मी इथून निघालो होतो की हे विचार सुद्धा माऊलींनी कुणाजवळ मांडावेत, जे त्यांच्या जवळ होते त्यांच्याजवळ. दुसरं जग त्यांच्या जवळ नव्हतं, त्यांना सभा घेऊन सांगण्याची मुभा नव्हती. विठ्ठला विठ्ठल सांगितलं. आणि मग सोपान काका, निवृत्तीनाथ, ज्ञानराज माऊलींचं एवढं सर्व गुणाने लोभस विभूतिमत्व. लोभस व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी सर्वच गोष्टी होत्या. एकाएकी हा वियोग, आणि कोण म्हणू शकेल माऊली इच्छा आहे तर समाधी घ्या म्हणून. तिघेचे तिघे भाऊही सुन्न झाले, विषण्ण झाले. माऊली एवढ्या लवकर हा विचार काय, केवढा नाही, शक्य नाही. कार्य राहिलं नाही, आता थांबायचं नाही, समाधी घ्यायची आहे. मग आग्रह करून निवृत्तीनाथ महाराज म्हटले असं करू नका, एक माझ्या करता म्हणून 2 वर्ष द्या. 2 वर्ष द्या. पुढे ते संपले. सोपान काकांनी सांगितलं मोठ्याचं ऐकायचं, धाकट्याला उघडं सोडायचं का, मलाही द्या. आणि दोघांचं ऐकल्यानंतर तिसऱ्याने मुक्ताबाईचा तर हक्कच. आणि म्हणून समाधीच्या निर्णयानंतर या भावंडाच्या निमित्ताने 16 ते 22 हा जो आयुष्याचा काल काढला. मग राहूनच राहायचं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मरणाची समाधीची नुसती वाट पाहत नव्हे, पुन्हा उरल्या सुरल्या स्थितीमध्ये अभंग संपदा त्यांनी एक प्रकारची केली, अन्य ग्रंथ पुन्हा एक प्रकारचे पुढे केले. आणि त्या काळामध्ये मग जी अभंग संपदा झाली तिथेच ज्ञानराज माऊलींनी आपलं स्वत्व समाप्त केलं. इथून पुढील अभंगाला आता ज्ञानदेव म्हणे नाही, यांच्या निमित्ताने आणि ईश्वरी इच्छेने आपल्या जीवनामध्ये आता हे जगणं झालंय. या काळामध्ये उरले ते हरी तुम्हा समर्पण. विठ्ठला विठ्ठला आता उरले ते हरी तुम्हा समर्पण, देवाला समर्पण. आपल्याकडे अशी फार दर्शन आहेत, हे चित्र आहे. संतांच्या वाङ्मयामध्ये किती सखोल विचार आहे यापेक्षा त्यांच्या चरित्रातच महान विचार. जसं त्यांच्या नंतरच्या काळात एकनाथ महाराज, रामा जनार्दन, जनी जनार्दन, या जनार्दन स्वामींच्या शिष्यांनी आपली नावं कमी केली आणि गुरूंच्या नावाने आपली प्रसिद्धी एक प्रकारची ठेवली. एका जनार्दन, एकनाथ नाही, एका जनार्दनाचा, एका जनार्दनाचा रामा, जनार्दनाचा कळलं का, जनी जनार्दन. त्याप्रमाणे महान पुरुष, ज्ञानी पुरुष आपल्या शरीराचे नामरूपाधिक हरपून टाकतात आणि त्याच ठिकाणी उजळीला दीप गुरु कृपा, उजळीला गुरु कृपा, उजळीला दीप गुरु कृपा. हो, उजळीला दीप गुरु कृपा. भगवंताच्या सत्तेचा दिवा आपल्या जीवनावर एक प्रकारचा ठेवतात. आणि म्हणून तदनंतरची अभंग रचना ही रखुमा देवी वरू अथवा बाप रखुमा. कारण पंढरपूरला सुद्धा विठ्ठल रुक्मिणी
तुम्ही अखंड अनाध्यानी अखंडानाध्यानी तुम्ही अखंडानाध्यानी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडानाध्यानी अखंडानाध्यानी तुम्ही अखंडानाध्यानी. तेव्हा विठ्ठल रुक्मिणी आणि रुक्मा देवी वर, रुक्मा देवीचा वर पती अशा रीतीचा असलेला त्यालाच बाप रखुमा देवी वर अशा रीतीने एक प्रकारचं रखुमा देवी वर बाप म्हणे. बाप शब्द पूज्य या अर्थाने, बाप शब्द पूज्य, बाप बाबा तात पुत्रे पितरी पूज्येच तात शब्द प्रयुज्यते. रखुमा देवी वरा असलेला पांडुरंग परमात्मा हाच माझा बाप आहे आणि तो हे म्हणतोय विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. स्वतः महाविष्णूचे अवतार असताना सुद्धा निरभिमान जीवनाची अशी शीग आहे की देव म्हणतोय, देवाच्या मुखातूनचा हा विचार आहे. आणि यालाच मला वाटतं माऊलीच्या संबंधी हे चिंतन असल्यामुळे जरा बोलायला कठीण जात आहे, पण हे जिवंतपणेच केलेलं समर्पण, जिवंतपणे केलेलं समर्पण असं. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो एथवरी पण आता उरले ते हरी तुम्हा समर्थ. जो काही व्यवहार करायचा तो देवाच्याच नावाने करायचा, सर्व काही तो देवच. माझ्या मुखे मज बोलवितो हरी विठ्ठला विठ्ठला. असो या रीतीने अशा रीतीने रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर या अभंगाला एक प्रकारे ज्ञानराज माऊलींचे हे अभंग असल्याची ती एक प्रकारची खून मानली गेली. अशा त्या ज्ञानराज माऊलींनी जगाकरताच जीवन असल्यामुळे जगाच्या जीवनातून हरपलेली जी वस्तू आहे ती आपल्या अक्षरांच्या द्वारा शोधून द्यायची ठरवलेली. विठ्ठला विठ्ठला हरपले आपणा ते पावे तै संता ते पाहता म्हणून वानावे ऐकावे ती हरपली. आणि जग कोणती वस्तू हरवलंय, कोणती वस्तू देहाने हरवली नाही, संसाराच्या दृष्टीने सुद्धा जग हरवलेली, जग हरवून बसलेलं नाही, जीव आपल्या वस्तू हरवून बसलेला नाही. संसारातल्या वस्तू जीव ज्या आपल्या आहेत त्या हरवत नाहीत. कळलं का? दुसऱ्याचा गरब, दुसऱ्याच्या वस्तू गडप करण्याची त्याची तयारी, हरवून ठेवतो दुसऱ्याच्याही वस्तू. पण अशा रीतीने व्यवहारामध्ये सावध असलेला जीव खरा, ती वस्तू हरवू द्यायची नाही, हरू द्यायची नाही, हरू द्यायची नाही. या यात्रेमध्ये मोठा गमतीचा अनुभव येतो. बरीच माणसं यात्रेमध्ये येऊन वस्तू हरवूनच घरी परत जातात. कोणाचा खिशात जातो, कोणाची ती टोपीत जाते, कोणाचं काहीतरी वस्तू. एखादा बिचारा इंद्रायणीमध्ये कदाचित एकटाच गेला, बरोबर कोणी नसला आणि सर्व सामान जर एक प्रकारचं घेऊन बरोबर गेला तर इंद्रायणीमध्ये स्नान करताना जे कडा काठावर ठेवलं किंवा एखाद्या जवळ दिलं, त्या बिचाऱ्यावर असा प्रसंग येतो की तिथून आल्यावर ज्याच्या जवळ सामान गेलं, सामानही नाही स्वतः हो यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम सापडतच नाही. ओला करण्याकरता कमरेचा कपडा फक्त त्याच्या जवळ, आता काहीच नाही, ना धोत्र न पात्र न तांब्या न वाट. उभा राहिला इंद्रायणी काठ. अशी येते. काही सतत हरवूनच बसतात.
पण काही काही असे काही चतुर आणि हुशार असतात. पंढरपूरला कुठेतरी आम्ही चर्चा करत बसलो होतो आणि प्रांताचा किंवा विभागाचा विषय एक प्रकारचा ते म्हणाले मराठवाड्यातली माणसं ही भोळी आहेत, भाविक आहेत, त्यांच्या चोऱ्या झाल्याशिवाय. पण काही माणसं असे म्हटलं की त्यांची कधीच चोरी होत नाही चोर असल्यामुळे. विठाला विठाला स्वतःच जो चोर आहे त्याची चोरी होण्याचं काही कारण नाही. तेव्हा दुसऱ्याची ही चोरी करून दुसऱ्याच्या वस्तू गडप करून ठेवणारा माणसाचा स्वभाव आहे. पण अशा ही चतुर हुशार जाणत्या जीवामध्ये एक वस्तू मात्र हरवली. एक वस्तू त्याच्याकडून सुद्धा काय झालेली आहे, हरवली. कचरे में मेरा हिरा हरव गयो. विठाला विठाला निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या आहाती सहसुरी तेत बैसोनी उपवास करी दरिद्री जी. हरवली वस्तू. आणि हरवली म्हणजे आनंदाची किंवा जमीची बाब ही आहे की ती वस्तू बाहेर कोठेतरी गावात बाहेर हरवली असं नाही, घरात हरवली असंही नाही. माऊलीचा तो दृष्टांत जो आहे तो ठेवा घरात तरी हरवला. पण ही जी वस्तू हरवली ती आपल्या अंतरात. शरीर सुद्धा कमी पडेल, शरीरातही हरवली नाही ती, अंतरात हरवली. अंतरामध्ये याच वस्तूचा जणू काही लोप झाला. सगळ्या वस्तू जरी आहेत तरी हिचा मात्र लोप झाला. बाहेरच्या वस्तू किती आवडतो मनुष्य. आम्ही भटकी माणसं आहोत प्रवासातली. कुठे एखाद्या गावी गेलो, ज्या एखाद्याच्या घरी थांबण्याचा प्रसंग आला तोच आपली ओळख करून देतो. महाराज एवढे घरं आहेत म्हणतो गावामध्ये, डझनानी घरं आहेत गावात आणि तरी बेघराच्या यादीत नाव आहे. बेघरातलं घर पुन्हा मिळालं. एवढे घर आहेत, एवढी शेती आहे. एवढ्यामध्ये मी म्हटलं मग आता ठीकच आहे, काय हरकतच नाही म्हटलं. पण या गल्लीचं शेवटचं एक घर आहे, गरीब बिचारी म्हातारी आहे, थोडे दिवस राहिले तिच्या हातात. ते मिळालं की पूर्ण गल्ली आपलीच आहे, आपली गल्ली आहे. मी म्हटलं गल्लीच कशाला विचार करतो, सगळं गावाचाच विचार कर. आणि सगळ्या गावाची घरं तू विकत घे, त्यांना कंपनीवर पाठव आणि तू एकटाच भूतासारखा नाचत बस या गावामध्ये. किती संग्रह करतोस, किती लोक वस्तू गोळा करतो. जेवढा अधिक संग्रह जीवनात होईल तेवढा स्वतःच स्वत्व हरपत जाईल. विठाला विठाला स्वतःच हरवून बसतात ती माणसं. आणि हे स्वत्व हरवणं, स्वत्व लोप पावणं, या स्वत्वाच्या लोप पावण्याची शीग झाल्यानंतरच या हरपण्याच्या आणि अज्ञानाच्या अंधारामध्ये उगवलेला दिनकर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. विठाला विठाला लोपले ज्ञान जागी लोपले ज्ञान जगे हिताने राती कोणी. लोपले ज्ञान जगी हिताने राती कोणी. लोपले ज्ञान जगे हिताने राती कोणी. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञान. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञान. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञान. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. आरती ज्ञानराजा
लोपले ज्ञान जगी. जगातले सर्वच जीव, या जीवापासून ते आत्मज्ञान लोपलं गेलं. ज्ञानच लोपलं गेलं की सुखही लोपलं गेलं, सत्ताही लोपली गेली. आणि एकदा स्वतःचा विसर पडला रे पडला. वेदांतात त्याला अज्ञान. त्याच्या ही दोन शक्ती, आवरण आणि विक्षेप. आपल्या स्वतःच भान नाही, अभान झालं त्याला आपण म्हणतो. पंचदशी मध्ये मोठा गोड विचार केलेला आहे की हे आभानाचं आभान नाही, भानातील आभान आहे. अभानेन परमप्रेम भानेन विषय श्रुतः. भानेन, भान जर असेल तर विस्मरण होणार नाही, अभान असेल तर स्मरण होणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण स्वतःच एकदा अभान झालं, अभानापादक असत्वापादक, त्या आवरणाचे दोन प्रकार पाडलेले आहेत. मीच कुणी नाही असं वाटणं असत्वापादक आवरण आलंय, झाकण पडलं ते असत्वापादक. आणि माझा मी कोण आहे हे मला ओळखू शकत नाही, हे अभानापादक आहे. त्याचा परिणाम जगाच्या जीवनामध्ये विषयाचं स्मरण, विषयाचा ध्यास, विषयाची आसक्ती. एकनाथ महाराजांच्या शब्दात बोलू का? एकदा कासवीचं पिलू हे कासवीच्या दृष्टीतून बाजूला गेलं आणि त्या दृष्टीचं अमृत जर त्या पिलाला मिळालं नाही तर ती पिलं चिखलात गरबडल्याशिवाय चिखल सेवी. दृष्टीचं अमृत सेवन करणारी ही कासवीची पिलं चिखलात रुतत असतात, चिखल खात असतात. तसं आत्मानंदापासून विस्मृत झालेला जीव क्षुद्र अशा विषयाचा चिखल सेवन करतो. विषय कर्दमीचा दरदूर होऊन राहत असतो. विठ्ठला विठ्ठला आणि मला मिळणारा आनंद कुठे आहे, त्या आनंदाचा तो शोध घेण्याचा प्रयत्न. आनंद शोध. पत्नीत तरी आनंद बघेल, पुत्रात तरी बघेल, पैशात तरी बघेल, प्रतिष्ठेत तरी बघेल. सत्ता संपत्ती संतती सोयरे, काय काय आनंदाची किती ठिकाणं पाहिली याने, किती ठिकाणं शोधली. आणि एक दिवस नव्हे, दोन दिवस नव्हे, सर्व सुखाची या जन्म गेला ना. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा स्वहित नेनती कोणी, हित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. ते ज्ञानोबारायांनी म्हटलं आणि हे ज्याला भिटलं त्याने म्हटलं. एवढं माझी स्वहित कोणच जाणत नाही, कुणाला पाहू, काय करू. असं जेव्हा आत्मविषयक सुख अथवा खऱ्या सुखाचा लोप जगाच्या दृष्टीतून झाला, खरा आनंद कुणालाही मिळेनासा झाला, या वेळेला ज्ञानराज माऊली सूर्य उगवून आणि आपल्या अभंग प्रकाशाच्या द्वारा जगाला हाक देत आहेत. निजानंद हे पै ब्रह्म, निजानंद हे पै ब्रह्म, निजानंद हे पै ब्रह्म, निजानंद हे पै ब्रह्म. ऐसे जाणती योगी वर्मा, 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 ऐसे जाणती योगी वर्मा. निजानंद हे ब्रह्म, ऐसे जाणती योगी वर्मा, ऐसे जाणती योगी वर्मा. निजानंद हे पै ब्रह्म, ऐसे जाणती योगी वर्मा, ऐसे जाणती योगी वर्मा, ऐसे जाणती योगी वर्मा. ही गोष्ट माझ्या पुढे आता आलेली आहे की एरवी माऊलीचे अभंग बरेच मोठमोठे आहेत. मदालसेचे अभंग तर आळस येईपर्यंत मोठे आहे. समग्र ग्रंथ वाचायला, मदालसा वाचायला गेली की आळसच विळखा घालतो. किती वाचावीत, किती वाचावीत.
म्हटलं तर विस्तारही आहे, पण म्हटलं तर अगदी संक्षेपही आहे. संक्षेपतः प्रवक्ष्यामी हा आध्यात्मिक जीवनातला एक विशेष आहे. थोडक्यात सांगणे, थोडक्यात सांगणे. भगवत पूज्य शंकराचार्यांनी हेच अशा रीतीचं यथार्थ ज्ञान आणि जीवाला सुख देणारं ज्ञान, जगाचं आत्मानंदाचं ज्ञान संक्षिप्त भाषेमध्ये, मग उपनिषद भाष्य असेल, श्रीमद भगवद्गीता भाष्य असेल, ब्रह्मसूत्र भाष्य असेल, भाष्य असेल, संक्षेपता आहे एक प्रकारे सांगितलं. ज्ञानराज माऊलींची देखील तीच एक प्रकारची स्थिती की एवढं मोठं अवाढव्य जे ज्ञान, वेद, शास्त्र, पुराण, महाभारत, इतिहास, आपल्याकडे 4 वेद हे मानले जातात आणि 5वा वेद महाभारत आहे. पण या 5ही वेदामध्ये जे सांगितलं ते प्राकृत भाषेत आणि थोडक्यामध्ये आपल्या ग्रंथात सांगितलं. आणि या ग्रंथातही काही अभंग असे आहेत, अपवाद आहे. ह्या अभंगात तर 3च कडवी आहे, 4थं कडवं सुद्धा नाही. 4थं कडवं अशा रीतीने 3 कडव्यामध्ये निजानंद हे पै ब्रह्म ऐसे जानती योगी विठ्ठल विठ्ठल स्मरे म्हणा. कळलं का? चुके संसार दर्शना प्रखुमादेवीवरा वाचून पवन पूर्वील जीवीची खून. झाला अभंग तो. दीपकलिका धाकुटी परी बहु तेजाते प्रगती. ज्या आनंदाची तुम्ही आनंदाची आठवण अथवा ज्या आनंदाचा शोध घेत आहात, आपण सगळी आनंदाच्या शोधाची ग्राहिका. आता संसारामधून आपण इथे आलो, त्याचं छोटस कारण हेच आहे, तिथे आनंद मिळाला नाही म्हणून काय झालं, इथे आलो. त्याच्यात फक्त 2 वर्ग पडले, काही आलेच नाही आणि काही आले. त्यांचा प्रयत्न आहे अजून तिथेच शोधू म्हणून, तिथेच पाहू म्हणून. विठ्ठला हा विठ्ठला पुन्हा यत्न करून पहा, पुन्हा यत्न करून. खरं म्हणजे आनंद मिळत नाही, दुःख होत असतं, पण पुन्हा पुन्हा मनुष्य आपल्या इंद्रिय मन बुद्धीची धाव तिथेच टाकतो. ज्या गुरुरे मामासाहेब आदी मंडळींची या सेवीची परंपरा आहे, त्यांची तो दृष्टांत समोर येतात ते सांगतो. थोडं भजन करा. विठ्ठला विठ्ठला पडले. एकाने संतांचा रस्ता धरला की तिथे आनंद मिळत नाही, इथे जाऊया आपण. कुणी देवाचाही रस्ता धरताय. संसारामध्ये सुखाचा विचार निर्णय झाला की याच्यात सुख नाही, ते मिळवण्याकरता एक देवाकडे तरी गेलं पाहिजे अथवा संताकडे गेलं पाहिजे. यालाच वारकरी संप्रदाय म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण एक वर्ग असा की नाही येतो इथे, जन्म गेला तरी यायला तयार. फिरत्या प्रवासात कुठेतरी बऱ्याच वर्षाचा वयाचा मनुष्य भेटला, प्रकृतीने चांगला होता तसा, 70-80 वर्षाचा, पण त्याची ठणठणीत तब्येत, प्रकृती चांगली, पण त्याला गंध नव्हता. आळंदी, पंढरपूर, संप्रदाय काही गंध नाही. पण आपला उद्योग दुसरा काय असणार, जो समोर येईल त्याला तेच बोलायचं. आळंदीला गेला होतात का, पंढरपूरला गेला होतात का. त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. म्हटलं आम्ही गेलो नाही एवढं म्हटलं असतं तर बरं झालं असतं. तो म्हटलं आम्ही त्या भानगडीत पडलोच नाही. आळंदी पंढरपूर ही भानगड करून टाकली त्याने. परमपूज्य धुंडा महाराज देगलूरकर म्हणायचे की ही भानगड नाही बाबा, जन्मजन्मांतरी केलेल्या भानगडीतून सुटायची व्यवस्था आहे. विठ्ठला हा विठ्ठला. गेलो नाही आम्ही नाही गेलो. मला वाटलं भाऊ, म्हटलं तब्येत प्रकृती चांगली आहे, आपण अजूनही जायला हरकत नाही. आनंद मिळेल, सुख मिळेल, संसारातून सुटका होईल. उगा आम्ही बोलत बसलो.
तेवढ्यामध्ये तो म्हटला, महाराज तुम्ही म्हणता ते अगदी सगळं खरं आहे, खरं आहे. म्हटलं मग जाणार का? ते म्हटलं नाही, तोच विचार माझ्या मनात येत नाही. याचं कारण आहे म्हटलं, आता 80 वर्षाचं वय झालं, आतापर्यंत मी आळंदी पंढरीला गेलो नाही, आता थोड्या करता कशाला कलंक लावून घेतला म्हटलं, थोड्यासाठी कशाला, असा मुळीच न येणारा पण आळंदीकडे पंढरपुराकडे तोंड केलेला कशासाठी? त्या आनंदाच्या शोधासाठी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला